नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर आज आहे 4 जानेवारी 2026. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिला आपण सनराईज बघूयात. तर अक्कलकोट रोड येथील सकाळी 6:45 वाजता मी पोचलो होतो आणि बरेचसे लोक जे आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तेही इथं मीटिंग पॉईंटसाठी जमणार होते. तर असे इथं 3 गाड्या होत्या आणि काही लोक खाजगी वाहनाने या लोकेशनला पोचलेले आहेत चक्रव्यूह पाहण्यासाठी. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथं बघू शकता सगळ्यांचे गाठीभेटी होत आहेत. सर्वात पहिला हे आपले कंटिन्यू ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत वारसा फाउंडेशनचे, जे कंटिन्यू येत असतात सहलीला. एक दिवसीय सहल वगैरे, अभ्यास सहल, इतिहास दौरा जो आपला होत असतो त्यामध्ये हे सगळे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत जे कंटिन्यू येत असतात. तर नितीनजींनी हे प्रवास जे आहे घडवून आणलेलं आहे. तर बघू शकता सगळे किती खुश आहेत. आणि सकाळचे करेक्ट 7 वाजता जे आहे आपली सुरुवात झाली होती जर्नीला. तर आता आपण बोरामणी येथील ग्रासलँड गवताळ जो जंगल आहे तिथं आपण पोचलेलो आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवण्याचा आणि तिथं आपण सर्वात पहिला चहा घेणार आहोत. तर थंडी होती खूप सकाळी. पाहू शकता आपण बोरामणी गवताळ सफारी इथं पोचलेलो आहोत. तर इथली थोडीफार माहिती घेतली आपण की कधी आज जायचं असती कधी नाही. तिथं बोर्ड वगैरे लिहिलं होतं आणि मग आपण जाणार आहोत पुढं. आता सर्वात प्रथम आपण चहा वगैरे घेऊयात. तर इथं हे जे आपल्याला फूड ट्रक दिसतं आहे इथं नाश्ता चहा वगैरे खूप छान मिळतं. तर कोणीही जर का नळदूरच्या दिशेने हैदराबादच्या दिशेने जात असतील तर ग्रासलँड गवताळचा जो हे आहे तुम्हाला जो आत्ता दाखवलं होतं मी बोरामणीचं, तर तिथं बाजूलाच इथं कॉर्नरला तुम्हाला हे चहाचं जो फूड ट्रक दिसेल. तर इथं नक्कीच तुम्ही नाश्ता करा, चहा घ्या. एकदम हॅपनिंग लोक आहेत, एकदम छान ते चहा बघू शकता आपण कसं बनवून दिलेले आहेत. आणि कुणाला जर का बिनसाखरी चहा वगैरे पाहिजे असेल तर तेही ते बनवून देतात. तर मग आपण ह्या गेटपाशी येऊन थोडंसं फोटोशूट वगैरे केलेलं आहे. आणि हे बोरामणी गवताळ सफारीमध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळतील. आम्हाला इथं मोर पाहायला मिळालं, लांडगे पाहायला मिळाले, परत हॅरियर बघायला मिळालं, परत काळवीट हे जे आपल्याला दिसतो आहे व्हिडिओमध्ये हे बघायला मिळालं. मी कॅमेरा बॅगेत असल्यामुळे काढत नव्हतो बाकीच्या गोष्टी, पण इथं बराच वेळ तो लांब होता आणि मी कॅमेरा झूम करून थोडंसं काढला. तर पाहू शकता आपण ते आमच्याकडे बघत होता आणि मी त्यांच्याकडे बघत होतो. कमीत कमी 1 किलोमीटर लांब होतं हे आमच्यापासून. तर पाहू शकता आपण. पण जस्ट आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथं थोडक्यात आपापला परिचय करून घेऊयात. जे नवीन लोक आलेले आहेत त्यांना आपल्या सर्वांचा परिचय होईल. आता इथून आपण सुरू करूयात. मी नितीन कृष्णानंद दांडवेकर, वारसा फाउंडेशनचा मी अध्यक्ष आहे आणि विविध संस्थेतून मी इतिहासाबद्दल जनजागृतीचं गेली 10 वर्ष काम करतो. आणि सोलापूर जिल्ह्यातल्या इतिहास संशोधनामध्ये जितकं मला शक्य आहे तितकं मी पर्यटनाच्या मार्फत लोकांना निदर्शनास आणून देण्याचा गेली 15 वर्ष प्रयत्न करतो. असं आपापला परिचय सांगा. मी प्रवीण इंदाप्रे, टी व्ही मेकॅनिकल. जय सावकाश. धनंजय कांबळे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मी संजय गादा, बांधकाम व्यवस्थित आहे. तर गिरीश तिवाडी, मी पल गार्डन प्लॉटिंगमध्ये मॅनेजर आहे. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव कौशिक सचिन गादा आहे. दिनेश विश्वनाथ अय्यर, व्यवसाय आणि ॲडव्होकेट आहे. मी हर्षा गिरीराज तिवाडी, मी एमटेक झाली, कॉलेजमध्ये लेक्चरर आहे इंजिनिअरिंग कॉलेज. मी उषा चंद्रकांत मोरे, गृहिणी. मी अर्चना दासरे, गृहिणी. शोभा श्रीवास्तव, उद्योगवर्धिनी उपाध्यक्ष, गार्डन ग्रुप मेंबर. टीना दिवाकर, हाऊसवाईफ. सोनाली नितीन अन्विता, हाऊसवाईफ. संजना संभ्रम संभ्रम मंडळकर, मी रणेकरांचा भाऊ आहे. स्वप्नील वेर्णेकर, व्यवसाय आणि सोलर व्यवसाय. आपलं गुरुचरण गेलो, हाऊसवाईफ. आदित्य रायकर, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. शोभा पुराणिक, निवृत्त मुख्याध्यापक. आम्ही शकुंतला बनसोडे. प्राची दासरी, फर्स्ट इयरला आर्किटेक्चर करत आहे. अंजली संजय गादा, हाऊसवाईफ. श्रीनाथ शेंडे, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट. महेश बिराजा, सॉफ्टवेअर इंजिनियर. अनिल बाबुराव बनसोडे, शेती करतो, स्नॅक्स व्यवसाय. विश्वा अन्वेकर, आता मी 11वीत. चंद्रकांत महादेव मोरे, व्यवसाय राजगिरा लाडू.
राहुल मोरे स्कूलबद्दल. आशिष चंद्रकांत मोरे राजगीर लाडूच्या व्यवसायामध्ये संचालक आहे. पुराणिक मॅथमॅटिक्स टीचर. श्रीरंग रेकोटे पोस्ट ऑफिस. मोरामणीमध्ये स्वागत आहे. तर आता आपण इकडे येण्यामागचं कारण असं की ज्या वेळेला नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षी प्राण्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक वर्ष ते इथे येत होते आणि इथं सगळं हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे की आता आपण येताना काही काळवीट दिसले, काही कोल्हे दिसले तुम्ही पाहिलेलं आहे. तर आता हे ड्राय होत आलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांचं प्रमाण जिथं ओलावा आहे, जिथं ओले गवत आहे तिथं ते जास्त अधिवास करतात आणि जो आपण सकाळी जर आलं तर ते जास्त अधिक प्रमाणामध्ये आपल्याला ह्या परिसरामध्ये पक्षी आणि प्राणी पाहायला मिळतात. जर नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांना ही माहिती कळाली की बाबा इथं काहीतरी एक वेगळं कोड्या टाईप दिसतं, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये आणि सर्वसामान्य बोली भाषेमध्ये कलावंतिनीचं कोडं म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि अनेक काहीतरी तज्ञाला त्याचे फोटो पाठवले आणि माहिती विचारली की बाबा हे काय आहे, याचा आम्हाला जरा तुम्ही डिटेल माहिती द्या. आणि तसंच मलाही त्यांनी काही फोटो पाठवले. म्हणले की आणवेकर हे इथं काहीतरी वेगळेच गोल चक्र दिसतात, परंतु नेमकं काय आहे हे आम्हाला माहिती नाही आणि तुम्ही तुमच्या परिचयातले कोण ज्येष्ठ असतील तर त्यांना हे विचारा नेमकं काय आहे. आणि ही गोष्ट साधारण 6-7 महिन्यापूर्वी मला फोटोच्या स्वरूपात भेटली आणि मी पण 2-4 लोकांना फोटो पाठवले. आमचे वरिष्ठ संशोधक जे कातळ शिल्पावर ज्यांनी अत्यंत काम केलेलं आहे आणि रत्नागिरीमध्ये असतात जे ललित सर म्हणून आहेत, तर त्यांना मी त्याचे फोटो पाठवले आणि मग त्यांनी मला असं माहिती सांगितली की हे जे तुम्ही कोडं म्हणता हे कोडं नाही आहे, तर हे एक चक्रव्यूह आहे आणि याच्यावर ठराविक अभ्यास करणारे काही लोक आहेत ज्यांनी PhD वगैरे केलेले आहे आणि त्यांचं काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. अशा काही लोकांना तुम्हाला मी ओळख करून देतो म्हटल्यानंतर मला त्यांनी सचिन पाटील सरांचा नंबर दिला आणि मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना विनंती केली की सोलापुरामध्ये असं हे सापडलेलं आहे आणि तुम्ही येऊन जरा बघा आणि याच्यावर काय प्रकाश पडता येईल तर आमच्यासाठी ती आनंदाची गोष्ट असेल. आणि जेव्हा फोटो मी त्यांनी पाठवले तर त्यांनी बरेच दिवस ते फोटो पाहिले नाही. म्हणजे अर्थात त्यांना ते कामाचं व्याप वगैरे असेल आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्याला 6 महिन्यापासून एक फोटो पेंडिंग आहे आणि ते सारखं सोलापूरला या म्हणतात तर आपण ते सविस्तर बघितलं पाहिजे. आणि जेव्हा ते फोटो त्यांनी पाहिले आणि त्यांना मग असं लक्षात आलं हे काहीतरी वेगळं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटल्यावर त्यांनी मला लगेच फोन केला, आणवेकर मी उद्या तिथं सोलापूरला येत आहे. आणि मी म्हणलं या सर तुमचं स्वागत आहे, मी 2 महिन्यापासून तुमची वाट पाहतो आहे. आणि मग मी त्यांना ह्या परिसरामध्ये घेऊन आलो आणि हे सगळं त्यांनी पाहिलं. हे सर्व पाहिल्यानंतर त्याची लांबी रुंदी मोजली, हे सगळं वरचं गवत काढलं आणि त्यांनी यायच्या अगोदर मी ह्या परिसरामध्ये ओम दुत्तरगावकर आणि मी बऱ्याच वेळा ड्राय एरियामध्ये आम्ही चालत फिरलेलं आहे दिवसभर आणि त्याच्यातून नवीन 2 आम्हाला असे चक्रव्यूह आढळलेले आहेत, ते पण आता आपण पाहणार आहोत. तर अजून अनेक असण्याची शक्यता आहे कारण की त्या ह्या गवतामध्ये दिसत नाही आहे. तर ह्या तिन्ही लोकेशन मी त्यांना दाखवले आणि त्यांनी बघितलं आणि जे सर्वात मोठं होतं ते लोकेशनाची मोजमाप केलं आणि ते जवळपास 53x53 आणि म्हणजे साधारण 55 फूट लांब आणि 55 फूट रुंद आणि 15 चक्कर असलेलं हे भारतातलं सगळ्यात मोठं चक्रव्यूह ठरलेलं आहे. तर अर्थात हा माळरान परिसर असल्यामुळे तो कोणाच्या भागात आहे कोणाच्या शेतात आहे हे आम्हाला काय माहिती नव्हतं. आता आम्हाला असं लक्षात आलं की हा परिसर जो आहे आता आपण जिथं थांबलेला आहोत तर हा उस्मानाबादच्या एरियामध्ये येतो आणि आता जे आपण हे रस्ता आहे तर रस्त्याच्या पलीकडे सोलापूर मोरामणीची हद्द आहे. तर सीमेवर असल्यामुळं आणि कोणाच्या मालकीचं होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. तर आता पेपरामधनं बातमी येऊ लागले, अनेक लोक इकडे बघायला येऊ लागले. तेव्हा मग मालकांना कळालं की आपल्या जागेवर कोणतरी चक्कर मारते आणि हे जे सापडलेलं आहे हे आमचं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. मग ते आता मालक आले होते तर त्यांना असं कुठं वाटतंय की पुढे ही आमची जमीन जप्त होईल का, बळ कोणीतरी सरकार घेईल का असं त्यांना ते वाटतंय, पण तसं काही होणार नाही आहे. मग आम्हाला त्यांना हेच सांगायचं आहे की जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जाल आणि तुमच्यामध्ये हे सुदैवानं आलेलं आहे. तर हे काही जोक नाही आहे, अगदी जग तुमच्याकडं चांगल्या दृष्टीनं पाहत आहे आणि लोक इथं बघायला येणार आहेत असं जेव्हा सांगितलं तर त्यांना कुठं काही वाटलं की जरा दिलासा वाटला आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही अन्याय होऊ देणार नाही. तर आता हे आपण चक्रव्यूह पाहण्याचं नियोजन केलेलं आहे
तर चक्रव्यूह म्हणजे काय, ते चक्कर म्हणजे काय आणि हे कालखंड किती वर्षामागे गेला. जेव्हा सचिन पाटील सर सोलापूरला आले आणि त्यांनी सांगितलं की ह्याचा जो कालखंड आहे तो 2000 वर्षामागे गेलेला आहे. जेव्हा रोमचे लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जिथं जिथं आलेले आहेत, ज्या ज्या मार्गावर त्यांनी गेलेले आहेत, तर त्या मार्गावर असे लोकेशन दिसून आलेले आहेत ज्याला आपण चक्रव्यूह म्हणतो. ते काही कमी अधिक उंचीचे आहेत, 5 फूट आहे, 6 फूट आहे, 8 फूट आहे. परंतु हे जे असलेलं 55-56 फूट असलेलं आणि 15 वर्तुळ असलेलं भारतातलं सगळ्यात मोठं चक्रव्यूह आता आपण पाहणार आहोत. तर त्या चक्रव्यूहच्या जे लाईन आहेत, तर ते अशी वर्तमानपत्रातलं बातमी पसरल्यानंतर 2000 वर्षाच्या पूर्वी आहे म्हटल्यानंतर अनेक लोकांनी ती दगडं उचलून नेलेली आहेत. आम्हाला फोन आले की 3 दगडं गायब आहेत, मध्ये कोणीतरी धनासाठी खड्डा खोदतंय, तर ह्याचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे म्हणून वारसा फाउंडेशनच्या वतीनं आज आपण एक क्षेत्रीय भेट ठेवलेली आहे. तर आपण ते सविस्तर आता जवळनं पाहूया. तर ह्या परिसरामध्ये हा जो माळरान परिसर आहे, तर इथं पक्षी प्राणी अनेक प्रजातीचे इथं पाहायला मिळतात. तर नॅचरल कॉन्झर्वेशन सर्कल पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये असं जिथं जिथं वन विभाग आहेत किंवा प्राणी आहेत, तर त्यांचं वर्षानुवर्ष त्यांचा अभ्यास चालू असतो. आणि ज्या वेळेला असं ह्या माळरान परिसरामध्ये ते पक्षी प्राण्याच्या अभ्यासाला जेव्हा आले होते, तर त्यांना हे कातळ शिल्प अनेक वर्षापूर्वी लक्षात आलं. तर तो अनुभव कसा होता, तर आता आपल्याबरोबर आदरणीय भरत छेडा सर, जे नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अनेक सहयोग मित्रमंडळाबरोबर ते आता आपल्या ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर हा अनुभव कसा होता आणि साधारण किती वर्षापूर्वी हे तुम्हाला दिसलं, सर आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. सगळ्यांना नमस्कार. आम्ही हुडकलं नाही, म्हणजे लोक म्हणजे नेचर कॉन्झर्वेशन सर्कल आणि हे म्हणलं, आम्ही हुडकलं नाही. 2000 सालापासून हा इतिहास काही लोकांना माहीत आणि पुढं आलाय. पण चक्रव्यूहचा क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे. चक्रव्यूह काय आहे? आत्ता चक्रव्यूह झाला, त्याच्या अगोदर ते कलावंतीचं कोडं आलं, त्याच्या अगोदर ते कोडं रूपात तिथल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना माहीत होतं. चराई करणारे लोक यायचं फिरतच होते. आपले लांडग्यांवरचे अभ्यासक डॉक्टर बिलाल हबीब यांच्या 2005 ते 2005च्या कालावधीत त्यांनी पण इथं पाहिलेले. त्याच्यात नोंद आहे की या प्लॅट्यूवरती ग्रासलँड प्लॅट्यूवरती मानव निर्मित अशा काही गोष्टी अवशेषाच्या आहेत. पण करेक्ट अभ्यासक जे आहेत आपल्या इथं ते अजूनही मिळत नव्हते. जे आम्ही हे कधीतरी आता ड्रोनचे साह्याने फोटो घेतले, छानचं वरनं एक वेगळं पूर्ण आकार दिसलं. नितीनला आम्ही सांगितलं हा आमचा विषय नाही आहे पुरातत्वाचा, तो विषय मास्टर इज नितीन. नितीननी ते
पिच्छा लावला की हे काय आहे, हे कोणाला विचारायचं, काय करायचं. आणि त्यांनी ते एकमेव अभ्यासक जे आता भारतात आहेत सचिन पाटील, आणि त्यांनी आतापर्यंत एवढे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी चक्रव्यूह पाहिलेत आणि हुडकलेत. आणि त्यांचा जो अभ्यास आहे 1700 पूर्ण जगभरात आहेत, 70 भारतात आढळतात. तर त्यांनी केल्यावर, त्यांनी मागं लागल्यावर, बोलवल्यावर, मोजल्यावर कळालं की हा भारतातला गोलाकार मधला सर्वात मोठा आतापर्यंतचा आहे. भविष्यात असंही असेल की अजूनही या कुठल्या तरी भागात ह्याच्यापेक्षा मोठा असू शकतो. आणि जेव्हा राज्याच्या सीमा ठरलेल्या नव्हत्या, जिल्ह्याच्या सीमा ठरलेल्या नव्हत्या, तेव्हाच्या ह्या जमिनीवरती मानवाच्या कोरलेल्या अवशेष आहेत, आपण असं म्हणतो. हे वाद आता म्हणजे ज्यांना वाटतं की या सोलापुरात आहे, धाराशिवमध्ये आहे, हा वाद आपला नाही आहे. मानवाने आता केलेला तो सीमेचा वाद आहे. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आम्हाला इतिहास महत्वाचा आहे. 2000 वर्षापासून ह्या भारताच्या भूमीवरती आपण कसे राहिलोत, कसं वाढलोत. म्हणजे सचिन पाटील सरांशी बोलताना असं पण आलं की इथले जे बंजारा लोक असतील, इथले जे बंजारा तेव्हापासूनचे स्थायिक असतील, इथं म्हणलं जातं की 2-3 बंजाराचे हे आहेत, तर ते ग्रीक लोकांचे पूर्वज पण असू शकतात. DNA कळेल की आपण किती जवळच्या ह्याच्यात आहोत त्यांच्या, हे DNA सांगेल. हा इतिहास आहे की कोणी सायन्स कसं वाचतोय माहित नाही, पण एक काळ या पृथ्वीवरती असा होता की फक्त 1980 लोक शिल्लक होती. माकडातनं माणूस रूपी बनताना तो जो उल्कापात झाला, डिस्ट्रक्शन झालं, 3rd डिस्ट्रक्शन झालं या पृथ्वीवरती, त्यावेळेस फक्त 1980 इंडिव्हिज्युअल्स जिवंत होते, माणसं रूपी. आणि परत त्यातनं आज आपण 700 कोटी मनुष्य झालो या पृथ्वीवर. हा इतिहासाचा जो चक्र फिरत आलाय, पुढे चक्र चालत आहे, तो त्या इतिहासाला त्या 1980 लोकांची DNA सांगतय की तो कसा पसरला. होमोसेपियन्स, निएंड्रलन्स हे वेगवेगळ्या प्रकारातले माणूस रूपी, आपण म्हणू की 2 पायावरचे वन्यजीव जे या पृथ्वीवरती फिरत असतील. त्याच्यानंतर आपण थोडेसे प्रगत झालोत, काही साम्राज्य उभे राहिले. आणि हा जो चक्र जो भाग दिसतोय करतोय, त्या काळी किल्ले वगैरे नव्हते. किल्ल्यांचा काळ त्याच्यानंतरचा, आपण हे त्याच्या अगोदरचा काळ आहे. म्हणजे लोकांना, इथल्या बऱ्याच जणांना हे असेल की आता तर केले 100-200 वर्षाचा असेल, आमच्याच लोकांनी लावलाय. नाही, तो काळ जो होता माणसं फिरण्याचा, ज्यावेळेस एका किल्ले बांधून, घरं बांधून स्थायिक नव्हते, त्याच्या अगोदरचा हा काळ आहे. आपण जिथं आता उभारलो, त्यांनी हे कधीतरी फिरताना केलेलं आहे. आणि याला लिबेरेन्स म्हणतात, कारण आजकाल IIT, IIMs मध्ये पण लिबेरेन्स वॉक बनवले जात आहे. मन शांती करण्यासाठी, एकाग्रता करण्यासाठी. त्या काळी याचा वापर केला गेला असेल, त्या काळी त्याचा खास काहीतरी वेगळा हे असेल की कोणतरी तो जो बनवणारा जो असेल, एक विशिष्ट डिझाईन खास बनवली आहे बघा. आणि ती तुम्ही एका सर्कलमध्ये जाताय तर तुम्ही त्या सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये आपोआप चालत येत आहे. तुम्ही तोच सर्कल फिरत नाहीये. म्हणजे मग त्या माणसाने जो बनवणारा असेल, तो इतिहासातला तो असा हुशार व्यक्ती असेल, ज्यांनी त्याच्या सेवकांना घेऊन असं मांडायला लावलं असेल. आणि त्याला कळत असेल की लिबेरेन्स वॉक असा बनवून आपण आपल्या मेंदूला जास्त चांगली चालना देऊ शकतोय. whoever it may be, ते कोणीही असतील, त्या काळातले हुशार लोक होती. ते या व्यापार करण्यासाठी आपल्या इथनं येणं जाणं करत असतील. या पृथ्वीवरची ती मनुष्यची उत्क्रांतीतला तो पायरी असेल. आपण आता फक्त चक्र
जो फिरला स्टीमनी, आणि ते 200 वर्षाचाच कालावधी आहे.
पण असंच होतं बरं का सेम. हे तुम्हाला इथं असं मध्ये थांबल्यावर लक्षात येईल. हे बघितलं का तुम्ही, असं मोठं चक्कर आहे बघा. हे पण हे बघा, म्हणजे हे असं गवतामुळे लक्षात येत नाही, हे सगळं जाळावं लागतं आणि मग हे लक्षात येतं. हे आलं का लक्षात? हे असं बघा, हे राऊंड आहे बघा. असं तुम्हाला लक्षात येईल की हे गोल दगडात चक्कर फिरतात बघा. तर असे हे 2-3 ह्या परिसरामध्ये आहेत वेगवेगळे. आता हे संपूर्ण गवत काढल्यानंतर ते लक्षात येईल. पण असं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बघा हे गोल गोल असं मोठं हे आलं का. हा पण वर्तुळ मोठा आहे, हे पण आहे. हे बघा असे सगळे बघा तुम्ही, ही दगड असं कुठंच नाही, म्हणजे ही रचलेलीच आहेत. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की अजून एक वर गोल, म्हणजे एकामध्येच असं अजून छोटं दिसतंय त्या साईडला कुठेतरी गुंत थांबलेली दिसतंय. ह्याच्या बघा बघा, हे बघा ह्याच्यामध्ये गॅप आहे का झाडाचा, हे दुसरा बघा असं गॅप, हे तुम्ही थांबले तिसरा असं. हे दगड जे उंच आहेत ना हे असं आहे. आणि हे ह्या साईडला बघा असं तुम्ही थांबल्या ठिकाणी गोल. मित्रांनो, हे चक्र व्ह्यू पाहून झालं आणि बरंचसं दिवस पण उजाडलं होतं. कमीत कमी 10:30च्या आसपास वाजले होते आम्हाला इथं. कमीत कमी 1-2 तासाचा वेळ आम्हाला लागला होता. तर इथं पाहू शकता आपण जमादार सर येत आहेत. त्यांनीच आपल्याला जो आहे ड्रोन व्हिडिओ दिले आहेत. भरत छेडा सरांनी रेकॉर्ड केलेले आहेत ड्रोनचे व्हिडिओज वगैरे. खूप छान त्यांची टीम होती, त्यांचं खूप खूप आभार. त्यांच्यामुळं आपल्याला जो आहे ड्रोनचे व्हिडिओज मिळाले, जेणेकरून आम्हाला हा व्हिडिओ बनवता आला. तर इथं बघू शकता आपण आपला चहा नाश्ता तयार होत आहे. पोहे होतं, दाल चावल होता, प्लस चहा होता. तर खूप छान एकदम फ्रेश ते बनवून दिले ते आम्हाला. तर नक्कीच तुम्ही ह्या साईडला याल तर ह्या जागेला भेट द्या आणि इथे तुम्ही फूड ट्रकला येऊन पण तुमचं ब्रेकफास्ट वगैरे करू शकताय. तर इथं मस्त आमचे गप्पा रमले होते, पाहू शकता आपण. सगळे एन्जॉय करत होते आणि थंडी सकाळची थोडीशी होती, म्हणून मस्त गरम गरम नाश्ता खाण्याचा जो आस्वाद होता ते तर विचारूच नका. तर मी थोडंसं पुढं आलतो, पहिलाच मी खाऊन घेतलं होतं, कारण की मी सगळ्यांचं जे आहे व्हिडिओ बनवणार होतो येऊन, म्हणून मी पहिलंच घेतला होता नाश्ता. तर इथं बघू शकता आपण सगळे जे आपले मित्रपरिवार आहेत, वारसा फाउंडेशन निमित्त आले होते चक्रव्यूह पाहण्यासाठी. तर हे असे सहल आपले होत असतात. तर तुम्हाला पण असे जे अभ्यास दौरा वगैरे करायचे असतील तर तुम्ही नितीन सरांना जे आहे संपर्क करू शकता. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी, जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.